महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे पाण्याखाली असताना शेतकरी इतका संकटात असताना काही लोकांना धार्मिक तणाव आठवतो। धार्मिक तणाव निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा सध्या गरज आहे आय लव्ह शेतकरी म्हणण्याची। आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद हा वाद करून एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला हात देण्याची गरज आहे। देशभरात आणि महाराष्ट्रातही आता आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद वरून धार्मिक दंगली आणि वाद सुरू झालेत। मात्र या वादांच्या ऐवजी सध्या गरज आहे आय लव्ह शेतकरी अशी साद घालण्याची। कारण खांद्यावर नांगर घेऊन कष्टानं शेती करून सगळ्यांना अन्न देणारा शेतकरी आज संकटात सापडलाय। आय लव्ह महादेव आणि आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून कुणाचंही पोट भरणार नाही। कारण घोषणांची कधी भाकर होत नाही आणि बॅनरचे कपडे शिवता येत नाही। पोटाला भाकर देण्यासाठी शेतकरी हवा असतो, मात्र याच शेतकऱ्याचं सध्या प्रचंड नुकसान झालंय। ज्या शेतीनं जग जगवलं ती शेती आता खरडून गेली आहे। अतिवृष्टी होत असताना, पिकं वाहून जात असताना ना महादेवानं कृपा केली ना मोहम्मदनं शेती वाचवली। जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली। त्यामुळे आता आय लव्ह शेतकरी हा मंत्र म्हणत सगळ्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे। एकोपा दाखवण्याऐवजी अशा प्रकारे विध्वंसक प्रवृत्ती लोकांमध्ये फूट पाडण्याचं आणि वातावरण तापवून श्रमिकांच्या प्रश्नांऐवजी भलतीकडेच लक्ष सगळ्या समुदायाचं कसं जाईल असे प्रयत्न करतायत। हे प्रयत्न अत्यंत निंदाजनक आहे। प्रत्येकाला या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, मात्र आज शेतकरी माय आणि शेतकरी बाप यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे। लव शेतकरी आईबाप ही मोहीम चालवण्याऐवजी धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या मोहिमा चालवल्या जात आहेत। शेतकरी संकटात सापडलाय, त्याला मदत करण्याची गरज आहे। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी धार्मिक तणावाला पोषक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। अनावश्यक गोष्टीचा वाद उकरून काढायचा आणि जे ज्वलंत प्रश्न आहेत, जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, त्याला बेदखल करायचं ही स्टाईल आता राज्यकर्त्यांची झाली आहे। त्यांच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, सिस्टम आहेत, त्याच्या माध्यमातून हे वाद सातत्यानं उकरून काढले जातात। कुणी आय लव्ह मोहम्मद म्हणायला प्रोत्साहन देतं, कुणी आय लव्ह महादेव म्हणायला प्रोत्साहन देतं। विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले। धर्म आणि शेतकरी दोन्ही सारखेच महत्त्वाचे असल्याचं सत्ताधाऱ्यांनी ठणकावून सांगितलं। शेतकऱ्यांना मदत करताना सरकार कमी पडणार नाही असंही सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं। लातूरमध्ये जे मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत होता, लोकांची शेती वाहून जात होती, लोकांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले होते, ते लातूरमध्ये आय लव्ह मोहम्मदचे मोर्चा निघाला, बॅनर लागले आणि त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन स्वाभाविक आय लव्ह महादेव येणारच, पण आय लव्ह शेतकरी हे आमचा सगळ्याचा, आपल्या सगळ्यांचा मूळ स्थायी भाव। आय लव्ह शेतकरी हाच आता केंद्रबिंदू असला पाहिजे। आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद या धार्मिकता कमी आणि धर्मांधता जास्त असल्याचा संशय येतोय। त्यामुळे दोन्ही धर्मातील समंजस नागरिकांनी विद्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला सारून शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे झटण्याची गरज आहे। कारण हा शेतकरी पुन्हा उभा राहिला तरच देशाला दोन घास मिळतील। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यातला शेतकरी इतक्या अभूतपूर्व संकटात असताना धार्मिक विद्वेष परवडणारा नाही ही भूमिका आहे।